चांदा चौकडी चांदा चौकडी हा कोणी साऊथचा सुपरस्टार नाहीये, हा आहे सिनेमावाला देवा. तसं याचं नाव देवीदास टांगमारे असं आहे, पण गड्याला सिनेमाचा भलताच नाद. व म्हणून तर अख्खं गाव याला सिनेमावाला देवा या नावानंच ओळख. नेते अभिनेत्यांचा हुबेहूब आवाज काढते पोरग. थांबा तुम्हाला एक झलकच दाखवतो. देवा बाळा आपल्या रसिक प्रेक्षकांना निळो फुलेंच्या आवाजामध्ये नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या बरं. आईला 2023 वर्ष कसं संपलं काय कळलंच नाही. त्या आईला पण असू द्या, प्रेक्षकांनो तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आहा क्या बात आहे. आता भरत जाधव. अहो अण्णा, नवीन वर्ष आलंय, काहीतरी गोडधोड करा. अण्णा तुम्हाला सांगतो, जुनं वर्ष फार खराब गेलं, फार वाईट गेलं, पण आता नवीन वर्ष आलंय. अण्णा आपण एक काम करूया, नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प करूया. एकच नंबर. आता निवृत्ती महाराज इंदुरीकर. अरे लाजा धरा लाजा. अरे हे दारुडे बिरुडे, हे बेवडे बिवडे, तुम्हाला काय लाज वाटते का? 9वीचं कोट राहतंय, 9वीचं 15 वर्षाचं शेंबडं. 9वीचं कोट राहतंय. आणि हे कीर्तनाला आलेले सुना जी नीट ऐका जरा सुना. तू तिकडून 7-8 भांडी 2-4 ताटल्या घेऊन आली म्हणजे काय ज्या खिलारी घेऊन आली का? हा खिलारी बैल काय तू विकत घेतला का? नाद खोळा. आता शाहरुख खान. सुमन, अभी पुराना साल भी चला गया पुराना साल, सब बातें भूल जाओ, अभी नया साल आ गया है. क्या बात है. आता सयाजी शिंदे. जय जय जबाग जय. ए नाऱ्या कुठे गेला? नाऱ्या माझी बंधूकडे. ए नाऱ्या जाऊ द्या, नाऱ्याला नाही वाटतं, पण तुम्हाला सांगतो आता नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभकामना, शुभेच्छा सगळ्या. शाबास रे पठ्ठ्या. आता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. या ठिकाणी मी राजकारणाविषयी या व्यासपीठावरती बोलणार नाही आहे, कारण हे व्यासपीठ राजकारणावरती बोलण्याचं नाही आहे. या ठिकाणी 2023 आता संपलेलं आहे आणि 2024 याची सुरुवात झालेली आहे. आणि या ठिकाणी 2023मध्ये जे काही यश अपयश आले आहे त्याबद्दल आपण खचून न जाता नवीन वर्षाचं आनंदाने स्वागत करूया आणि येणाऱ्या संकटांना आपण सामोरं जाऊया. या ठिकाणी एवढंच बोलतो आणि 2024च्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. आता नाना पाटेकर. ये देख पुराना साल चला गया, अभी नया साल आया है. कैसा है ये देखो, बहुत अच्छा है. हा एकच नंबर. आता राजकुमार. जानी, हम भी वो शख्स थे जो पुराने जमाने में उड़ते उड़ते परिंदों के भी पर गिन लेते थे. वो सब जाने दो, अभी नया साल आया है, इसकी वजह से बहुत बहुत शुभकामनाएं. क्या बात है. आता दादा कोंडके.
अरे तिच्या मायला तिच्या तुम्हाला सांगतो बघता बघता वर्ष सरलं कसं सरलं काय माहीत तिच्या मायला तिच्या आता नवीन वर्षाच्या जाऊ द्या ती सगळं जाऊ द्या तुम्हाला शुभेच्छा. आता आदरणीय रामदासजी आठवले साहेब. अरे बापरे आले का सगळे या ठिकाणी हे 2023 वर्ष संपलेलं आहे. आज मला वाटते 2023 संपलेलं आहे आणि 2024 सुरू झालेलं आहे या ठिकाणी. त्यामुळे मी एवढंच बोलतो की गावात येऊन मला झालेला आहे हर्ष. गावात येऊन मला झालेला आहे हर्ष. आनंदाने जाऊन हे तुमचं नवीन वर्ष आणि तिच्या व्हायला जमलं असं. पाहिलत मंडळी, असा हा हुरहुन्नरी कलाकार आहे. अहो त्याच्यातील हीच कला पाहून तात्यांनी त्याला सल्ला दिला की बाळा तू मुंबईला जा, तिकडं सिनेमात काम मिळालं तर तुझ्या कलेचं चीज तरी होईल. अहो पोरग पण मुंबईला गेलं, 2-3 वर्ष पोरग मरणाचं फिरलं, पण त्याला काय कुणी काम दिलं नाही आणि म्हणून हा पठ्ठ्या आज पुन्हा गावात आलाय. पांडबा तुला किती वेळा फोन केला लग्नाला जायसाठी? हो मस्त फोन केला पण एवढं काम होतं महत्वाचं त्यामुळे नाही आलो. अरे सारखीच महत्वाची कामं असतात. असतात पण काय करणार, त्या टाइमला तारीख निघली मग काय करणार. अरे पती आपल्या लग्नात चांगली भरपूर आदाबल्यात. आदाबली होती मान्य आहे मला, जाईल एखाद्या पुढच्या कार्याला जाता येईल एवढा काही विषय नाही. आण ना. हा की देवा दिसते का? हा देवाचे. ए देवा इकडे या इकडे. जानी अरे आ गए हम बाकी सब हमारे आगे कम. जिनके घर शीशे के होते हैं और दूसरों के घरों पर पत्थर फेंका नहीं करते. अरे नीट बोल बाबा, काय तुझं फिल्मीकडे गेला नाही म्हणायचं अजून? नाही आला कसं आहे आता तिकडे जाऊन तशीच सवय लागली बोलायची ऍक्टर असल्यासारखं. काम येऊ लागलं का नाही पिक्चर मध्ये या घरी? काय सांगायचं पांडवा, गेलो होतो मुंबईला पण तिकडे जाऊन काय कुणी मला सिनेमात घेतलं नाही, कशातच घेतलं नाही. शेवटी आपलं आलो गावात, म्हणलं आपलं गावच बरं. शेवटी गावात चांगलं असतं बाबा. गावात कसं पोटा पाण्याचं त्यासाठी गावातच आलो. गावात उपाशी माणूस मरत नाही. गाव ते गावच असतं शेवटी. हे मात्र खरं आहे बरं. काय विषय? काय अण्णा बोला की. देवा तू कधी आला? हो मोना, कितने दिनों के बाद मिले हो मोना. दाद्या म्हणत आहे कशाला येण्याच्या नादाला. म्हणलं काहीतरी सुधारला असतील पण हाय असंच आहे. हाय हा? आणि बरं द्याव्या मुंबईला गेलता म्हणलं काय गोरा बिरा पडला पण असंच आहे. हा अहो मोना ताई, ओरिजिनल कलर आहे ओरिजिनल कलर. कलर गेला तर पैसे भरत विषयच नाही. कलर नाही म्हणाला. कलर नाही बदलला. अण्णा तुम्हाला काय माहिती काय? काय झालं? अहो ते बोका सुटलाय ना. बोका? अहो तात्याचा विरोधक आबासाहेब 15 वर्षानंतर जन्मधून सुटलाय. काय सांगता? आईला मला वाटतं आता परत जावं लागतं काय मुंबईला. एवढं नको घेऊ. एवढा काय विषय? जरा जपून राहा तुम्ही. काय अहो एरवी ते सुक्यान बादशाह तात्याच्या पुढं माग करतात आणि आबासाहेबाचं नाव आल्यानंतर गेले तर आता स्वागताला. ओ सरपंच, ते आबासाठी आणलेला हार आहे तुम्हीच गळ्यात घालून बसल्या काय? आबा कवा येते काय माहिती, तवार आपण घालून घ्यायचं. तुला काय करायचं रे? मी आणलं हार. तुम्ही आणला मला माहित आहे, पण आता आबाने असं बघितलं आबाला काय वाटतंय सेकंड हँड हार माझ्या गळ्यात घातलाय वाटतंय. हा म्हणलं सेकंड हँडच वापरलेलं इथून तिथून. माहितीये का आबाचं? माहितीये का तुला? लग्न 2 पोराची बायको करून आणली आबाने एकदा. आणू द्या हो, आपल्याला काय करायचंय. पण तुम्हाला सांगा, एवढ्या आपण मोठ्या जंगी तयारीमध्ये इथं आलो इथं आणि मग त्याला असा हार घातल्यावर त्याला कसं वाटतं? तिकडे आल्यावर मी बरोबर काढतो. तो काय तोंडात काय खाल्लं? गो खाल्ला का गुटखा खाल्लाय? काही बनायला कशाला आणल्या? अरे म्हणलं कसं आहे, लय मोठे सांगितलं त्या बाबानी माणसं. ती कोणी भेटलं नाही, एक बेवढं भेटलंय. एवढंच कार्यकर्ता उरला गावात फक्त नेत्या मागे फिरणारा. त्याला म्हणू नका माणसं भेटले नाहीत म्हणून, नाही तर सगळी इज्जत घालशाल आपली. हा नाही नाही कळलं का? हुशार आहे, बाहेरून आणला मानाची. पण येतात का नाही काय माहिती हो? येते ना ते काय अरे भूक आली वाटते हो. आबाल्या मागवा अंगाव गाडी घाली माणूस बरं.
हे आहेत आबासाहेब नकटे. आडनावाप्रमाणेच नकटा असणारा हा माणूस तितकाच खुंखार, बेरकी, अट्टल राजकारणी आणि प्रचंड रंडीबाज आहे. 15 वर्षापूर्वी हा सरपंच असताना याने गावात प्रचंड दहशत माजून भ्रष्टाचार केला. कायम बाई आणि बाटलीच्या नशेत दंग असलेल्या या नराधमाने अनेक बायकांना सवल्या. स्वतःच्या बायकोने जेव्हा याला विरोध केला तेव्हा या सैतानाने स्वतःच्याच बायकोला घरात जिवंत जाळून मारले आणि स्टोच्या भडक्याने पेट घेतला असा बनाव केला. परंतु तात्यांच्या पाठपुराव्याने आणि गावातील काही लोकांच्या साक्षीमुळे याने केलेला हा बनाव उघडा पडला आणि बायकोच्या खुनासाठी याला 15 वर्षे जेल झाली आणि आज 15 वर्षानंतर सजा भोगून हा नराधम पुन्हा गावात आलाय. आबासाहेब जिंदाबाद! आबासाहेब जिंदाबाद! येऊन येणार कोण? 15 वर्षांनी आबाशिवाय आहेच कोण? काय झालं सुका? नाही नाही बरं आहे सगळं तुमच्या आशीर्वादानं बरं आहे. काय सरपंच 20,000 रुपये दिले तुम्हाला. 20,000 तुरुंगात भेटा आले तेव्हा 20,000 रुपये दिले. माझ्या येण्याची जय्यत तयारी करायची. बँड नाही, ढोल ताशा नाही. अरे माणसं कुठे इनमिन तुम्ही आधीच. अहो माणसाचं देश सोडून मी तुम्ही दिलेले 20,000 सगळं बयाला वाटिले आणि बयाला सांगितलं की या बाबा आणि तुमचं नाव काढ का बाया इथून गेल्या मागे गेल्या. तुमचं नाव ऐकून बाया पळाल्या. आबासाहेब तुम्हाला सांगतो सरपंचानं त्या 20,000 मध्ये गावात सगळ्याला पार्टी दिली. अहो सणाला सुद्धा पुरणपोळ्या करणार बायानं आज तुम्ही गावात येणार म्हणून पुरणपोळ्या केल्यात. काय सांगतोस? मग आज तुमच्या सगळ्यांची चंगी पार्टी होणार. एक काम करायचं सुख्या हे घे पैसे. एवढे नाही तुझ्याकडे राहू दे. बरोबर त्याला नंतर देतो. माग होय आबासाहेब तुम्ही देव माणूस आहो गड्या. एक काम करायचं राक्षसासारखी दिसते तुम्ही पण देव माणूस मानला. नीट बोलणार राव. पहिल्यांदा आलोय गावात. स्वभाव तसा आहे. गावात वाईन शॉप मध्ये जायचं. जातो. हे घे अजून 10 रुपये. हे इकडे दे. वाईन शॉप मध्ये जायचं. 2 खंबे आणायचे. हॉटेल मध्ये जायचं. काय लागेल ते पार्सल आणायचं. माझ्या बंगल्यावर यायचं घेऊन. जमल ना आबासाहेब? ह्या 10 रुपयामध्ये लागेल तेवढे खंबे आणायचे. जेवण आणायचं. जेवण पार्सल आलं पाहिजे. चिकन म्हण नको, मटन म्हण नको, काही म्हण नको, घेऊन यायचं. बरं मी काय म्हणतो मी ह्या 10 रुपयामध्ये एक पुण्याला फ्लॅट घेतला तर जमना काय? जमल ना. काय बोलाल्या तुम्ही? 10 रुपयामध्ये चाय येईना तेवढं येते का? मुस्करफूड तुमचं. अरे नाव सांग ना नुसतं आबाचं. तुला कळतंय का? आबाचे 10 रुपये म्हणजे 10 लाख म्हणजे काय? आबा बस आपल्याला मळ्यात जायचं. बस लगेच जायचं. चला पाठी. ह्यो सध्या असं याचं नाव सदाशिव जमदाडे, पण गावाने याचं कधी पूर्ण नाव घेतल्याचं मला तर काय आठवत नाही बघ. जाळ झाला या माणसाचा. काय मेल्यागत करायला लागलाय. हल्ला नाही का सकाळपासून? काय उतराय पण याय नाही. आणि ही याची बायको सोनाली. जावा त्या बॅगाचं बघा. ओ दादा किती झाले? 20 रुपये ताई. काय आहो 15 रुपये घेत्यात. 15 रुपयाचा जमाना राहिला का ताई? आता किती महागाई झाली. गॅस वाढला, पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं. तुम्ही म्हणता 15 रुपये घ्या. आम्हाला बी परवडाय पाहिजे का नाही? नाही मी 15 रुपये देईन तुम्हाला. 15 रुपये कसं काय होईल ताई? तुम्हाला किती लागून आणले मी? काय बाई गोरगरिबांनी फिराव का नाही असं करून ठेवलंय. त्या शहरात गेलं तसंच, इथं आलं तसंच.
कुठे जावं का नाही काय माझं तर हेच कळ नाही काय करावं आणि काय नाही एवढ्या ह्या महागाईने जगणं मुश्किल केलं. 5 रुपयाचा प्रश्न आहे ना देऊन टाक ना. तुम्ही तर गप्प बसाओ तुमच्यामुळे तर सगळं झालंय. तुम्हाला जरा सुद्धा संसाराची अक्कल नाही. मी आहे म्हणून टिकले काय तर नुसतं पैशाचं वाटुळ कशाला नेला शहरात तुम्हाला कमवायसाठी. 2 दिवस जायचं कामाला 3ऱ्या दिवशी घरात. जरा तरी अक्कल वाटते का तुम्हाला. आता तुम्ही शांत बसानच चपलीनं छानीन बघा तुम्हाला. थांबा तुम्ही काय भांडणं बिंडणं करू नका. माझे पैसे राहू द्या. बुडले ते बुडले. हे घ्या माझ्याकडनं 20 रुपये घ्या. काय नको मला. 20 रुपये तुम्ही घ्या. माझं मी करतो जरा. परत भेटू नका मला परत. असं आता उचला. आता मला कुठं उचलताय. बॅगा उचला. बॅगा एक सांगितलं तर धडकाम होत नाही माणसाला. कसा आहे फुफुटा. नाही तसा प्रत्येक नवरा बायकोमध्ये असा तमाशा चालूच असतोय म्हणा. पण ह्यो जरा जास्तच आहे नाही का. आता लग्नानंतर प्रत्येकच बायकोला वाटतं की काम धाम न करता खाऊन पिऊन व्हावी मी गुटगुटीत ग आणि नवरा माझ्या मुठीत ग. लग्नाच्या 2ऱ्या दिवसापासूनच बायको बस म्हणली की सध्या बसायचा. बायको उठ म्हणली की सध्या उठायचा. प्रेम हो बायको बद्दलचं प्रेम बाकी काय नाही. आता ह्यो समाज त्याला बायकोचा बैल बिल असं काहीतरी म्हणतो ती गोष्ट वेगळी. आता टीव्हीतल्या मालिकेतलं शहर पाहिल्याच्या नंतर सध्याच्या बायकोला बी वाटू लागलं की गावात काय मजा नाही. आपण सुधीक पुण्या मुंबईला राहायला जायला पाहिजे. नाही म्हणजे सध्या आमचा 10वी 10 वेळा नापास झालाय आणि आता हा सध्या पुण्याला जाऊन काय काम करायचं. पण बायकोच्या हट्टापाय काय करता शेवटी सध्यानं काय केलं पुण्याचा रस्ता धरला. 4-5 वर्षांनंतर या बाईसाहेबांची पण शहरात राहायची हवस फिटली आणि मग यांना वाटू लागलं की गड्या आपला गाव बरा आणि म्हणून हे दोघं नवरा बायको परत गावात आले. अहो कशाला काळजी करताय तुम्ही राव. हे तुमचं मला पटतच नाही. बघा सदा अण्णा तुम्हाला माहिती ना आपला स्वभाव कसा आहे. मग 25 वर्ष गाव चालवलं राव मी. हो का आता मी माझ्या पत्नीनं सगळा प्रयत्न करतोय पण तो सरपंच काय करतोय वरून कुठल्या बी योजना आल्या की त्यांच्या पार्टीच्या लोकांनाच घरकुलं त्यांनाच. अहो गाय गोठा योजनेमध्ये ज्यांच्या गोठं येतं तेच गोठं दाखवलं तर यांनी अनुदान लाटले सगळं. काय करायचं आता. आणि ज्यांना खरं गोठ्यांची गरज आहे ते बेचारे रोज माझ्याकडे पटा मारतात. सत्ता गेली ना की हा कारभार होतोच. मग अगं ज्यांना बंगले त्यांना ह्या सरपंचाने घरकुलं बसवल्यात. हां बोला काय करायचं. तर काय आहे ती बरं आहे. बघू हां मग आता त्यासाठी आहे ना मागच्या वेळी जी चूक केली ना आता ही ह्या 5 वर्षाला तरी करू नका. चालते तरी मी प्रयत्न करतो माझ्या पतीने त्यांना सांगतो. हां ठेवू का. हां गाव गाडा विशेष तुम्हाला बोलवायचं खास म्हणजे असं आहे. तुम्हाला माहिती आहे आमचे चिरंजीव भैयासाहेब पुण्याला असतात. आमचा जो बिझनेस आहे तो भैयासाहेब पाहत असतात. पण काय झालं माहितीये का आता भैयासाहेब गावात येत आहेत. तात्याचा पोरगा गावात येतोय म्हणल्यावर स्वागत तर होणार मागताय ना. जंगे स्वागत झालं पाहिजे काय. कमी पडून देणार नाही पाहिजे तेवढं भरपूर स्वागत करा. जाताना काय करा गावातले काय 3-4 कार्यकर्ते घेऊन जा. बरोबर. आणि ते मला ते समजलं होतं ह्यो आलाय वाटतं आपला सिनेमाला द्यावा. आणि ते सध्या पण आलंय. एक काम करा सध्या घ्या ते सिनेमाला द्यावा घ्या आणखीन 4-5 कार्यकर्ते घ्या आणि भैयाच्या स्वागताला जायचं. काहीच कमी पडू द्यायचं नाही. चला निघा तुम्ही. हार नाही नक्की बरं का. हा चालते. हा चालते जाऊ जा. मला सांगा मी मुंबईहून परत आलो तरी तुम्ही माझं साधं स्वागत केलं नाही काय नाही. आणि आता भैयासाहेब येणार तर हार काय फुलं काय काय राव तुम्ही. हे मला हे पटलं नाही. अरे आम्ही आलतो तुझ्या स्वागताला काय आणणार नाही. तुम्ही होता आले भैया साहेब आले. यांचं कुणीच करू शकत नाही वाकडं.
कारण यांचं काम म्हणजे एक घाव दोन तुकडं. तात्यांनी आजवर या पोराला गावाकडच्या गलिच्छ राजकारणापासून दूर ठेवत तिकडं शहरामध्ये बिझनेस टाकून दिला होता. भैया साहेबांनी परत गावात एंट्री हाणली. भैया साहेब जिंदाबाद, भैया साहेब जिंदाबाद, भैया साहेब जिंदाबाद. अरे बापरे, म्हणजे आमच्या स्वागताला देवा सुद्धा आला काय? मुंबईवरून खास बोलावला गेला. अरे हम मुंबई से आए हैं खास आपके स्वागत के लिए. अरे वा वा, म्हणजे ते मुंबई से आया मेरा दोस्त. मग काय म्हणतोस पांडवा, बरा आहेस का? एकदम ठीक आहे. ठणठणीत ठणठणीत एकदम. काय बात आहे. आला अण्णा दिवसेंदिवस तरुण होत चाललाय. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे एकंदरीत गावगाडा बरोबर चाललाय. पण तो हरामखोर आला कळलं मला. आलाय की अरे ते हरामखोर जेलमधून सुटलाय हे मला कळल्याबरोबर मी ओळखलं की हा गावात आल्या म्हणल्यानंतर परत गावाला हा घोडा लावून राहणार नाही. बरोबर. म्हणून मग म्हटलं की आता आपण देखील गावात येणं गरजेचं आहे. पण घाबरायचं कारण नाही. तर मी आलेलोय आणि अख्ख्या गावाला माहिती आपलं काम कसं असते माहितीये का? खटक्यावर बोट जाग्यावर पलटी. हा चला. तात्या येऊ का? या चिरंजीव या. आशीर्वाद असू द्या. अरे वा, बाहेर राहून पण संस्कार काय विसरला नाही बा. संस्कार विसरायला पोरगा कोणाचा आहे? मग ते हार तर काढा की. हो, काय झालं ते गडबडीत विसरूनच गेलो ना. बरं, कार्यकर्त्यांनी स्वागत केलं ना? चांगलं स्वागत, एकदम जंगी स्वागत केलं तात्या. बरं, ते काम करा, बाहेरून आलाय, आधी हातपाय धुवून घ्या बरं. हो लगेच जबर झालं. आता काय करतो, आधी फ्रेश होतो. हा येऊ. मी तिला अगोदर ओळखलंच नव्हतं, मग नंतर बघितलं. ताई काय होईल? अगो बाय बाय बाय, कधी आल्या? दुपारीच आले. होय, बरेत ना? बरे बघा. आई काय वहिनी, म्हणलं पुण्याचं पाणी तुम्हाला मावलं असेल, पण काय उपयोग नाही. हाय अशाच आहेत लुकड्या सुकड्या. आता काय करायचं, गाव ती गाव, शहर तिथं आम्ही जागाही गेलेलो. मग काय तिथं खायला भेटत नव्हतं का? हिचं तर काहीतरीच असतंय बघा मध्ये. मग आता तुम्हीच म्हणते ना जगायला गेलेलं, मग खायला नव्हतं का? अगं दुसऱ्याच्या हित असतो, कामधंद्या करावे लागतात, तिथं काय इथं खायला मिळतंय का? ते कसं असतं महिना, ते खाणं बोकडाचं ना अंग लाकडाचं असं आहे त्यांचं. काहीतरीच तुमचं. मग काय तर. मग बाकी काय म्हणताय? निवांत बघा. होय, तुमचंच काय चाललंय, गावात काय चाललंय मला तर काय माहित नाही बघा. काय नाही बघा, आता तुम्ही इथं नसत तुम्हाला कसं माहित होणार? आम्ही गावात आहे, आम्ही एकदम ओके मस्त आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे बघा मी. काय बोलता? बयो, आणि कधी झाला? आता झाली की परत संपत आली की आता पंचवार्षिक. नाही बाया, मला नव्हतं बरं का एवढं काय माहिती. तुम्ही कुठं आमच्याशी बोलताय? तुम्ही तिकडं पुण्यात मॉल मध्ये फिरताय, तुम्ही बिझी झालेली माणसं, आम्हाला बोलायला वेळ आहे का तुम्हाला? काय बाई, टोमणं मारताय का? टोमणं होतं कोणा लोकात? हा, म्हणजे बोललं की असं टोचतं मग लोकांना, हाय की नाही? तू गप बाई, तू तर काहीतरीच बोलत असती. नाही, आमच्या महिन्याला काय आणलं का नाही पुण्यावरून? महिना, मी तुझ्यासाठी बघ गळ्यातला आणले, कानातला आणले. आता काय कमरेला घेऊन फिरणार आहे का? मग कुठे? मग अगं घरी हाय ना, परत ये देत्या. तिला आणलं ना, मला नाही काय आणलं वहिनी? अहो आणलंय तुमच्यासाठी सरप्राईज आहे. आता म्हणलं झालाय अध्यक्ष तर द्यावं की सरप्राईज. नाही द्या की, चांगलं जेवाय बिवा करा, आम्ही येतो खायला वाटलंच तर. आहे का नाही संध्याकाळचं? सांगा मग काय खाणार तुम्ही? आता काय तुम्ही बिर्याणी करा, चांगलं तिखट एकदम झणझणीत. लय चवण्याचं खातीच ग तू. मग नाही तर मग काय खाऊन पिऊन राहायचं माहिती का? नाही तर तुमच्यासारखं असं उगाच असं का वहिनी? दिसाड लागतंय, दिसाड. ते तर दिसायचं वहिनी. शिकून कुठं चाललो होतो तुम्ही? अहो आता राहिलंच बघा सांगायचं. ऐका, दुपारी आलोय, दिस मावळाय आलाय, ह्या माणसाला दळण आणायला लावले. कुठं गेलाय काय माहिती? अहो त्याला शोधती, दिसलं का कुठं?
अयो नाही बाय आता वहिनी तुम्हीच आलाय दुपारी मलाच आता माहित होतं तुम्ही आलेलं आणि तो कुठला दिसायला आम्हाला. मी काय म्हणते ते दळायला दिलं असेल तर ते दळण्यावाल्याने त्याच्यातच टाकलं असेल तुमच्या नवऱ्याला. हा काय बाई बोलती ही तर काय होईल सुमारच नाही. नाही वहिनी नाही पाहिलं त्याला आम्ही. जाऊ दे बाई आता मलाच बघावं लागल. मी येऊ का आता कशाला बाई बघते मीच. महिने ही बाया आहे ना दिसते तेवढी नाही बरं लय आगाव आहे बाया. त्या लग्न झाल्यापासून त्या नवऱ्याचा असला बुदबुदा पाडला ह्या बाईने भांडू भांडू त्या नवऱ्याचा कसला हाल केल्यात बाया. नको नको ती म्हणून मी लग्न करत नाही मोनाताई माहिती का तुम्ही बी करू अरे बायाशी लय शहाणी. मग सरा काय म्हणते पुण्याची हवा? पुण्याची हवा हा खतरनाक नुसती हवाच हवा. हा तुम्हाला सांगतो हा. पुणे तिथं काय ऊन हा लय खतरनाक आहे पुणे. पुण्याच्या घरच्या पाट्या आपल्या इथं कसं लिहिलं राहतं मिस्टर मिसेस तिकडं काय लिहिता माहितीये का? काय लिहितात? कुत्र्यापासून सावधान. अयो अयो कुत्र्यापासून सावधान. घरात कुत्र्याचा पत्या नाही. अण्णा तुम्हाला मेट्रो माहितीये का? मेट्रो नाही. अण्णा अशी एक रेल्वे खपकन वर येते अयो आणि हवेतून झपकन गायब होती. आयुष्यपत लय खतरनाक. आणि तुम्हाला सांगतो बिल्डिंग इथं अशा उच डबा धरा मी सांगतो. ठेवा इकडं कुठं माय बोकांडी. अण्णा बिल्डिंग एकावर एक आयुष्यपत एवढ्या हा दिसतच नाही. मग तळाची बिल्डिंग काय म्हणत असेल? चिंबून जात असेल. नाही अण्णा ताकद राहते पुण्याची ताकद. तुम्हाला सांगतो अण्णा आपल्या गावात कसं इकून तिकून फिरून आलं एक दुकान भेटतं तसं एका जागा 5000 दुकान. एका जागेवर त्याला माऊल म्हणतात. माऊल माऊल असा माऊल अण्णा त्याच्यात आयटम बी लय राहते. आणायला तर आयटम लय आवडतात. कडक पुणे आणलं. तुम्हाला सांगतो तुम्ही एकदा पुण्याला जा तिकडचे लोक आहे ना लईच कडक लई कडक ऐकून घेत नाही समोरच्याच. आपण एक बोललो ना ते बुकीच देत. पुण्याचे लोक विचित्र दिसतात. तिकडे ताबूक खाऊ मी तुकायचं नाही खिशात भरून घरी न्यायचं. पुणे अरे सर पण तू नेमकं काम काय करीत होता? पांडवा तिकडं मी मॉल मध्ये ना सिक्युरिटी गार्ड होतो. सिक्युरिटी गार्ड ये इथं शिक्का ये वरती टाकाटक असले 2-2 किलोच्या बुटाड. तुम्हाला सांगतो अण्णा तिथं मॉल मध्ये ना एवढी स्वच्छता आणि मला माहिती आहे ना पानसट सवय आपली तो नको खाऊन पिवलो सगळ्यावर थुकावा आणि जसा थुकलं 5 कण गाचकन सगळं परत खिशात. स्वच्छता काच एवढी स्वच्छ आयला कळलंच नाही काय झालं. माघारी आणायचं त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो. आणि एक गोष्ट आहे बरं का पुण्याची. पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेर. त्याच्यामुळे लोक जातात भाऊ तिकडे शिकायला बिकायला. पण विषय काय होतं माहितीये का? ते माहेर घर राहतं बाजूला आणि आपण वळतो दुसऱ्या दिवशी. त्याच्यामुळे परत आपल्याला पुणे सोडून गावात यावं लागतं. कळलं का? आपण शिक्षणाचा गाभा बघत नाही. तर ह्या गोष्टी बघून जर आपण राहिलो ना अण्णा तर आपण पुण्यात टिकतो. तुम्हाला सांगतो अण्णा तिकडं जे कॉलेज आहे ना लय मोठे मोठे कॉलेज त्या कॉलेजामध्ये ना अण्णा कडक कडक आयटम आणायला तर लय आवडतो बरं का. ही आबासाहेबांची मुलगी सपना. आबासाहेबांना अटक झाल्यानंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब माहेरला गेलं. आता लहानपणी मामाकडे गेलेली ही सपना आज 15 वर्षांनी पुन्हा गावामध्ये येते.
झोकत वारी दिसती लागत वेडा झाला हा सारा जमाना तू जाती झोकत वारी दिसती लागत वेडा झाला हा सारा जमाना ओ जाने जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आके यूं जिंदगी में आना ओ जाने जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आके यूं जिंदगी में आना कसा आहे आयटम लय कडक तुमचा कवा सांगितलंय दळण आणायला जावा इथं बसलं, तुमचा मुर्दा बसवला तुमचा कधीपासून सांगतोय इथं बसल्यात आणि ह्यांना काम धंदे ना ह्यांच्या बायकोनी सोडलाय आणि इथं माझ्या नवऱ्याला बसल्यात घेऊन आणि तुमचं काय तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय ह्या टवळक्यांबरोबर बसत जाऊ नका इथं बसताय सारखं माफी मागल हे माग असं काय करताय वहिनी तुम्ही तुम्ही तर शांत बसा तुमच्यामुळं माझं ऐकत नाही जरा मी घरात येऊन जाऊ दे ना अहो नाही आम्ही काय शिकवत त्याला आम्ही कशाला शिकवतोय त्याला बालपणीचा मित्र आहे तो बालपणीचा मित्र आहे तो बोकंडी घेऊन बसा 2 वाजता सांगितलंय दळण आणायला संध्याकाळ झाली तरी हिथच बसलाय गिळायचंय का नाही तुला पाया पडतो सोड मला जाऊ दे चला हा चल डबा काय तुमचा बाप घेणार आहे का बसल्यात हिथच मांडबा लय कडक लक्ष्मी दिसते भाऊ ना गावाचं काय खरं नाही त्या साड्याचं काय खरं नाही दिसत चला आपलं चला चला आबासाहेब तुम्हाला सांगतो तुम्ही गावात नाही तर गावाचा नुसता काय पालत करून टाकला बदल झाला बघतोय मी अरे हा प्लॉट माझा होता ना हा संपूर्ण माळरान माझं होतं काय माळरान त्याच्या आईला पांढरे बिल्डिंग उभ्या राहिल्यात रे नाही ते सगळं तातीन कारभार केला अहो लोक म्हणजे चांगलं काम केलंय लय चांगलं केलंय सगळं गायरान गोरगरिबाच्या वाट्याला देऊन टाकलंय आणि आपल्या ग्रामपंचायत मध्ये एक बिल्डिंगला जागा नाही आता त्या दिवशी ती घ्यावं लागली जागा ते एक जणाकडून बरं हे मला एक सांगा रे त्या पुढच्या कॉर्नरला एक संगीत आहे संगीत आठवती का नाही तुम्हाला कशी आठव म्हणा मी नव्हतो येतो असं याला माहित नाही पण सांगा ते लोक ती गेली आता देव करायला लागली ती नाही येत आबा तुम्हाला सांगतो मी बी मामाच्याकडे होतो ना तर मग इकडे आलो मला ते तुमच्या काळातलं काय माहित नाही पण असं लोक सांगत येत की आबाचं माणूस होतं म्हणतात तुमचं सगळं वाटोळ झालं असं ना आत गेलं आता आणि ती रंगी त्या पलीकडे रेल्वेच्या त्या लाईनच्या पलीकडे जायची बघ ती रंगी आहे का हाय ती हाय दोन नवरे आहेत तुमचं काय आहे तिथं आता 2 नवरे 4 पोरं 5-25 सुना इकडे अरे आबा आले तर तिकडं कुठं हिंडतोस तू हा इकडे आबा वर गेले काय कोण रे ब्लॅक अँड व्हाईट तू आणि काय घातली कपडे काय तो पट्टा काय ते काय बांधले वरच मुंडूस बांधले काय रे बाळा काय करतो काय कोणी अहो तुम्हाला माहिती नाही हे आपलं हिरो व्हायला गेल तर मुंबईला काय व्हायला हिरो तेच हिरो सिनेमा मध्ये हिरो व्हायला आपल्या चिंगूचं पोरग आहे ना गंगूची चिंगू बहीण चिंगूची रंगू बहीण त्यांचं नातं गोत तिचा नातं यो का अरे बाबा ती आई तिकडे काय मरणाचं काम करते ती आजी मराठी टिकली फार त्यांच्या का बघायचं हे काय हिरो व्हायला मुंबईला गेला काम धंदा कर नाद असतो काय 4 रुपये मिळतील असं काहीतरी काम धंदा कर नाही आला कधी आला त्याला सांगणार रे यार पता जानी हम कुत्तों से बात नहीं किया करते अरे तसं सापडणार 2-4 माणसं न्या आपली 2-4 माणसं न्या पकडून बंगल्या घेऊन या नाही घेऊन येतोच पण काय म्हणा आबासाहेब ते ना तुम्हाला कुत्ता म्हणाय नव्हतं पाहिजे बघा ना कुत्ता म्हणलाय आबासाहेब गाढव फिडव वेगळी गोष्ट होती पण कुत्र म्हणलं असते का गाढव म्हणलं असते तर आपण जाऊन दिला नाही सरपंच त्याला तुम्ही गाढव म्हणा ना त्याला नाही तुम्हाला अहो तुमचा आवाज जरी कुत्र्यासारखा असला
नाही असा आवाजात वचक आहे. कुठं बुकल्या भेव वाटते की ऐका नाही तसं तुमचा आवाज पलट्या पलट्या भेव वाटते माणसाला. आवाज तुमचा तसा आहे. एक काम करा, आता सापडला नाही तो आणि तुम्ही दोघांना सापडायचा नाही तो चिंगाट पळतोय. 4 गावातली पोरं घ्या, त्या पांड्याला घ्या, तुक्याला घ्या आणि चौघांना घेऊन जावा. त्याला पकडा बंगल्या घेऊन या. मग काय म्हणतेस म्हणा? काय नाही तर सहज आले होते. सहज? नाही सहज नाहीये. दाल में कुछ काला आहे. मला माहिती आहे तू अशी सहज तात्याकडे येणार नाही. काहीतरी आहे. काय प्रॉब्लेम झालाय का? काय टेन्शन आले का? नाही दिसतोय तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन. नाही टेन्शन आले जरा बरं का. नाही काळजी करू नको. टेन्शनचं काम नाही. आज ना उद्या तुझं लग्न मी जमावणार. तात्या तुमचं तर लग्नाशिवाय दुसरं काही निघतच नाही बघा. मग तू आता वयात आलेल्या पुरीला लग्नाशिवाय दुसरं काय टेन्शन असणार सांग बरं. सोडा, लग्नापेक्षा ही महत्वाच्या गोष्टी आहेत तात्या. आता हिच्यापेक्षा काय महत्वाचं राहिलं? तो गावगाडा सांभाळायचं म्हणलं नकोय. बरोबर. काय झालं? आता तो बोका आला ना गावात. बोका? तो आबासाहेब. मी म्हणलं बोका कसला? नाही बोका नाही, तो बोकाड आहे. बोकाड नाही बाई तात्या टेन्शन आलं. आता तो गावात आलाय म्हणल्यानंतर परत ही भांडणं तर टेन्शन घ्यायचं नाही. हो 15 वर्षापूर्वी सुद्धा त्याला जेलमध्ये मीच पाठवला होता आणि टेन्शन घ्यायचं काम आहे का? त्यात परत तुला माहितीये ना आता आपला पोरगा पण आलेला आहे आणि तो कसला गरम डोक्याचा आहे माहितीये ना. हे बघ मी तरी संयमी नेतृत्व आहे. जाऊ दे बाबा नको भांडण तांटा वगैरे म्हणून जाऊ द्या म्हणून तिथे तो गैरफायदा घेत होता. पण भैया कसं आहे माहितीये ना, आरेला कार करणारं पोरग आहे आपलं. त्याला कळलं. मग जरा परत जर गावाच्या आमच्या नादाला लागलं ना तर म्हणा गाठ आता तात्याशी नाही फक्त भैया साहेबाशी. कळलं लक्ष? कसं असतं पण काय हो माणसं दलिंदरपणा त्यांचा. तात्या काय झालं? त्या आबासाहेबांनी आहे ना गावाला उचलला या गेला सिनेमा उचललाय म्हणजे काय घेऊन गेले? काय घेऊन गेले त्यांची गँग सगळी. त्याच्या आईला आता त्याच्यावरच चर्चा चालली होती आमच्या गोष्टीचं. अहो हे त्याच्यासाठीच आली होती. म्हणजे मला टेन्शन आले. आता ते आबा काहीतरी उद्योग करल आणि त्याच्या आईला तुम्ही तर आल्याच एक खबर ऐकावली. बघा मी काय म्हणलो तात्या. खरंच गडे मी कॅज्युअली घेतलं होतं. मला आता 15 वर्षांनी आलाय, जरा जेल बिल मध्ये राहिलाय, जरा सुधारला असेल. कशाचं डोंबलं तर सुधारलं. अहो 15 वर्षापूर्वी पण असाच कोणावर पण अन्याय अत्याचार करणार, कुणाच्या बी रानातलं काही घेऊन येणार, कुणाचं बी काय करणार, कुणाच्या बी आया बहिणींवरती काय हात टाकणार. आता पण परत तिने ती करायची ती गोष्ट केलीच. तात्या तुम्ही चला आमच्या बरोबर आणि त्याला 2 शब्द समजून सांगा. कसं आहे अण्णा, समजून हे शहाण्या माणसाला सांगायचं असतं. बरोबर की नाही? बरोबर. हे लातो के भूत बातों से नाही मानते. ह्यांना कसं शहाण्याला शब्दाचा मार असतो. बरोबर. ह्याला शब्दांना सांगून उपयोग होणार नाहीये. एक काम करा, डेअरीवर जा. बरं. आपल्या डेअरीवर भैया साहेब आहेत, त्याला मी फोन करून सांगतो. भैया साहेबाला घेऊन तुम्ही डायरेक्ट जा. भैया साहेब बरोबर 1 खाऊ 2 तुकडे करतील. चालतंय. गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता. हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता. आब अर्धी उगी फुकाचा, आब अर्धी उगी फुकाचा, हळूच मर्द दडी. चांडाळ चौकडी, चांडाळ चौकडी.